हॅलो फ्रेंड्स, प्रतूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी मार्केटपेक्षा स्पंजी ढोकळा बनवण्यासाठी फर्मेंटेशनची सोपी पद्धत दाखवणार आहे. ढोकळा बनवण्यासाठी मी सकाळी 10 वाजता 2 कप तांदूळ, 1 कप हरभरा डाळ, अर्धा कप पांढरी उडीद डाळ, अर्धा कप मूग डाळ हे सर्व स्वच्छ धुवून घेतले. मी येथे परिमल हा तांदूळ घेतला आहे. तुम्ही कुठलाही जुना तांदूळ घेऊ शकतात. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून झाकण ठेवून 8 तास भिजत घालायचे. संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडेसे पाणी टाकून जाडसर बारीक करून घ्यायचे. जास्त बारीक करायचे नाही, नाहीतर ढोकळा चिकट होतो. मिक्सरच्या भांड्यात बारीक करताना त्यामध्ये अर्धा कप आंबट दही टाकायचे आणि जाडसर बारीक करून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेले सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढायचे. मी संध्याकाळी 7 वाजता बारीक केलेले मिश्रण रात्रभर आंबवण्यासाठी झाकून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकतात, आंबवलेल्या पिठाला मस्त जाळी आली आहे. म्हणजेच पीठ व्यवस्थित फर्मेंट झाले आहे. हे पीठ व्यवस्थित एकाच दिशेने एकत्र करायचे. एका कपमध्ये 1.5 चमचा मीठ, अर्धा चमचा निंबूसत्व, 1 चमचा साखर आणि थोडेसे पाणी टाकून हे व्यवस्थित विरघळवून घ्यायचे. आपल्याला हवे तेवढे पीठ एका पातेल्यात घ्यायचे. त्यामध्ये आपण तयार केलेले मीठ, साखर, निंबूसत्व याचे मिश्रण चवीनुसार टाकायचे. पाव चमचा हळद आणि हिरवी मिरची लसूण पेस्ट 2 चमचे टाकायची आणि हे मिश्रण एका दिशेने व्यवस्थित एकत्र करायचे. यानंतर यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. तेल टाकून व्यवस्थित एकत्र केल्यानंतर यामध्ये 1 चमचा इनो टाकायचा. इनो नसेल तर 1 चमचा सोडा टाकायचा आणि त्यावर 1 ते 2 थेंब पाणी टाकायचे आणि पटकन व्यवस्थित एकत्र करायचे. अशी कन्सिस्टन्सी आली की तेल लावलेल्या कुकरच्या डब्यात हे मिश्रण ओतायचे. कुकरचा डबा 2 ते 3 वेळा टॅप करायचा.
कुकरमध्ये 1-2 ग्लास पाणी टाकून स्टँड ठेवून 10 मिनिटे मध्यम आचेवर कुकर गरम करून घ्यायचा. यानंतर डबा कुकरमध्ये ठेवून झाकण लावायचे. शिट्टी आधीच काढून घ्यायची. झाकण लावून मंद आचेवर 20 ते 25 मिनिटे ढोकळा व्यवस्थित शिजवून घ्यायचा. वीस ते 25 मिनिटांनंतर अशा प्रकारे चाकूने चेक करायचे. चाकू स्वच्छ निघाला की ढोकळा व्यवस्थित बेक झालेला असतो. गॅस बंद करून ढोकळा थंड होण्यासाठी ठेवायचा. तुम्ही बघू शकता ढोकळा छान फुगलेला आहे. थंड झाल्यावर तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे तुकडे करून घ्यायचे. फोडणीसाठी एक कढई मध्यम आचेवर तापत ठेवायची. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल, 1 चमचा जिरे मोहरी, 20 ते 25 कढीपत्त्याची पाने, 4 ते 5 कापून घेतलेल्या जाड मिरच्या, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद हे सर्व थोडा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घालायचे. हे सर्व मंद आचेवर परतून झालं की गॅस बंद करायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोडणी ढोकळ्यावर पसरवायची. यानंतर त्यावर बारीक शेव टाकायची आणि कोथिंबीर टाकून गरम गरम ढोकळा सर्व्ह करायचा. कशी वाटली सोपी रेसिपी? नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास प्रथूस किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.